आहे. रोहित पवारांना तुम्ही हा प्रश्न विचारा ना, तुझा नेमका संघर्ष काय झाला बाळा? कुठल्या जेलमध्ये तुम्ही गेला? महाराष्ट्रातल्या लोकांच्या प्रश्नासाठी, एखाद्या ऊस तोड्यासाठी मोर्चा काढला, एखाद्या एसटी वाल्यासाठी तुम्ही जेलमध्ये गेला, या महाराष्ट्रातल्या ओबीसी विद्यार्थ्यांच्यासाठी एखादी मोठी चळवळ उभा केली आणि पोलिसांनी तुमच्यावरती गुन्हा दाखल केला खोटा आणि 2 महिने जेलमध्ये टाकला. तुम्ही जसे मोक्के लावता महाराष्ट्रातल्या लोकांना, चुलते पुतणे आजोबा, तसा एखादा तुम्हाला मोक्का लावला आणि मग तुमचा फार मोठा संघर्ष झाला, जेलमध्ये बसला आणि एखादं मोठं पुस्तक लिहिलंय. असं काय घडलं का? नाही ना. पुस्तकं वाटा त्याबद्दल माझा आक्षेप नाही. महापुरुषांची पुस्तकं वाटता, अरे महापुरुषांची पुस्तकं वाटा त्याबद्दल दुमत नाही. पण माननीय शरदचंद्र पवार, माननीय अजित पवार, माननीय सुप्रिया सुळे, माननीय रोहित पवार, पार्थ पवार यांनी एका खोलीमध्ये बसून ही सगळी पुस्तकं वाचली पाहिजेत नीटपणे आणि ती अंमलात आणली पाहिजेत, आचरणात आणली पाहिजेत, हे माझं म्हणणं आहे. कर्मवीर भाऊराव पाटलांच्या बाबतीमध्ये तुम्ही बोलता. कर्मवीर भाऊराव पाटलांनी जी रयत शिक्षण संस्था स्थापन केली, ती संस्था गोरगरीब लोकांची वर्गणी गोळा करून आणि 12 बलुतेदार 18 पगड जाती शेतकऱ्यांच्या भटक्या विमुक्तांच्या पोरांना शिक्षण मिळावं म्हणून त्या संस्थेच्या घटनेमध्ये त्यांनी असं लिहिलं होतं, राज्याचा मुख्यमंत्री या संस्थेचा पदसिद्ध अध्यक्ष राहील. शरदचंद्र पवार राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी घटनाच बदलली. त्यांनी तिथं शरद पवारच हे तयात आहेत तोपर्यंत अध्यक्ष राहतील. हे कुठल्या पुस्तकात लिहिलंय? हे रोहित पवारांना विचारा. हे शाहू फुले आंबेडकरांच्या, कर्मवीर भाऊराव पाटलांच्या कुठल्या पुस्तकातली ओळ आहे की रयत शिक्षण संस्था ढापायची, त्याच्यात भ्रष्टाचार करायचा आणि मुख्यमंत्री जे पदसिद्ध अध्यक्ष होत आहे ही अट्ट काढून टाकायची आणि माझा आजोबाच कायम अध्यक्ष राहील. त्यांच्या घरातले 4-4, 5-5 मेंबर त्या संस्थेवरती आहेत. हे कुठल्या पुस्तकात आहे? त्यामुळे यांनी नीटपणे याचा विचार करावा. फुले शाहू आंबेडकरांची पुस्तकं वाटली, अभिनंदन, पण फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा आचरण आणा. राज्यामध्ये 4 वेळा मुख्यमंत्री झाला, का नाही तुम्ही या सगळ्या गोरगरीब लोकांचा विचार केला? 18 पगड जातीचा, 12 बलुतेदारचा, भटक्या लोकांचा का नाही विचार केला? त्या लोकांना का नाही तुम्ही या सगळ्या मुख्य प्रवाहात आणलं? का नाही त्यांना न्याय दिला? MIDC तुमच्या जागेत का नाही झाली? सरकारमध्ये तुम्ही आहे, 1000 एकर तुमच्या जमिनी आहेत. गोरगरिबाच्या जमिनीमध्ये MIDC कशी काय होते? तिथं तुम्हाला ते पुस्तकातलं कुठलं एखादं वाक्य आठवलं नाही? त्यामध्ये तुम्ही काय आचरणात आणलं नाही? चंद्रकांत दादांच्या वरती शाई फेक केल्यानंतर या राष्ट्रवादी काँग्रेसची लोक बोलतात की सरकारनं विचार करावा आणि 307 कलम मागे घ्यावं. मी मीडियाला आवाहन करतो, राज्यामध्ये जिथं जिथं शाई फेकचा प्रकार झालाय तिथं तिथं 307च गुन्हा लागतो आणि माझा आजोबाच कायम अध्यक्ष राहील. त्यांच्या घरातले 4-4, 5-5 मेंबर त्या संस्थेवरती आहेत. हे कुठल्या पुस्तकात आहे? त्यामुळे यांनी नीटपणे याचा विचार करावा. फुले शाहू आंबेडकरांची पुस्तकं वाटली, अभिनंदन, पण फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचं आचरण आणा. राज्यामध्ये 4 वेळा मुख्यमंत्री झाला, का नाही तुम्ही या सगळ्या गोरगरीब लोकांचा विचार केला? 18 पगड जातीचा, 12 बलुतेदारचा, भटक्या लोकांचा का नाही विचार केला? त्या लोकांना का नाही तुम्ही या सगळ्या मुख्य प्रवाहात आणलं? का नाही त्यांना न्याय दिला? MIDC तुमच्या जागेत का नाही झाली? सरकारमध्ये तुम्ही आहे, 1000 एकर तुमच्या जमिनी आहेत. गोरगरिबाच्या जमिनीमध्ये MIDC कशी काय होते? तिथं तुम्हाला ते पुस्तकातलं कुठलं एखादं वाक्य आठवलं नाही? त्यामध्ये तुम्ही काय आचरणात आणलं? जे पोलीस सस्पेंड केले होते त्यांना लगेच कामावर घ्यायला सांगितलं होतं. मला तुमच्याकडे प्रश्न असा करायचा आहे, पवारांच्या घरावरती जेव्हा 115 ते 20 कर्मचारी, ST कर्मचारी चालून गेले, त्यांनी आंदोलन केला का? पवारांना आणि त्यांच्या बगल बच्चांना वाटलं नाही हे गरीब कर्मचारी आहेत, यांना 2-2, 3-3 महिने जेलमध्ये आपण कसं ठेवावं, त्यांच्यावरती गंभीर गुन्हे आपण कसे दाखल करावेत, हे पवारांच्या बगल बच्चांना आणि पवारांना का नाही वाटलं? याचा प्रश्न मी त्यांना विचारतोय, त्यांनी त्याचं उत्तर द्यावं. आज ही महाराष्ट्रातली 120 ST कर्मचारी मुंबईला हेलपाटे घालतात. मुंबई काही जवळ नाही, मुंबईमध्ये केस आहे, मुंबईला हेलपाटे घालतात. अरे मग तुम्ही आम्हाला सांगता लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडा पाषाण, तुम्ही स्वतः ते आचरणात आणा आणि मग आमच्या सरकारवरती बोला, आमच्यावरती बोला. रोहित पवार हा मुळात बिंडोक माणूस आहे. या रोहित पवाराला आमच्याकडे मेंढ्या अशा काय इकडे तिकडे हालचाल करायला लागल्या तर आमचा मेंढका त्याला डागणीनं डाकतो, पण रोहित पवाराला मेंढराच्या डागणीनं डागून सुद्धा तो शुद्धीवर येईल असं मला वाटत नाही. कारण तुम्ही बघितलं इथंच ते प्रचाराला आले त्यांच्या उमेदवाराला आणि तो 20,000च्या वर जाणार नाही म्हणतोय. म्हणजे हा माणूस ह्याच्यावरती बोलण्याच्या पात्रतेचा माणूस नाही आहे. MPSCच्या आंदोलनाच्या बाबतीमध्ये खरं तर सगळ्यांनी नीटपणे हा विषय समजून घेतला पाहिजे. MPSCचे विद्यार्थी जेव्हा आंदोलनाला बसले तेव्हा आम्ही जाऊन तिथं भेटलो होतो. त्यांनी असं मत व्यक्त केलं की राज्याचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांचं बोलणं करून द्या, मग आम्ही आंदोलन मागे घेऊ. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं आणि MPSCच्या विद्यार्थ्यांचं आम्ही बोलणं करून दिलं आणि त्यांनी तेव्हाच सांगितलं विद्यार्थ्यांशी बोलताना की आम्ही तुमच्या बाजूला आहोत. 2025 पासून जी वर्णनात्मक परीक्षा घ्यायची आहे त्याबाबत सरकार तुमच्या बाजूने ठामपणे आहे, तुम्ही हे आंदोलन मागे घ्या. विद्यार्थी म्हटले नाही, तुम्ही निर्णय आम्हाला करून कळवा आणि त्या दिवशी योगायोगाने कॅबिनेट होती.
कॅबिनेटमध्ये हा विषय झाला 3-3:30 वाजल्या आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा केली की आम्ही आता सरकार 2025 पर्यंत ही परीक्षा पुढे ढकलावी, म्हणजे वर्णनात्मक परीक्षा तेव्हापासून घ्यावी, अशा पद्धतीनं आम्ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला आम्ही कळवतो. एमपीएससी स्वायत्त संस्था आहे. अजित पवारांचं तुम्ही स्टेटमेंट बघितलं असेल, जेव्हा हा निर्णय त्यांनी केला तर अजित पवार बोलायला लागले राज्य सरकार हे करू शकत नाही, राज्य सरकार एमपीएससी वरती दबाव आणू शकत नाही. म्हणजे दुतोंडी कसं बोलतात बघा. अजित पवारांचं बाईट बघा, रोहित पवारांचं ट्विट बघा, सुप्रिया सुळेंचं ट्विट बघा आणि परत शरद पवारांचं आंदोलनात येणं बघा. म्हणजे या पवारांना फक्त आणि फक्त एमपीएससीच्या विद्यार्थ्याचं राजकारण करायचं आहे. परवाच्या दिवशीच आंदोलन बघा तुम्ही. परवाच्या दिवशी जेव्हा विद्यार्थी आंदोलनाला बसले, उपोषणाला बसले, तेव्हा त्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री विद्यार्थ्यांशी बोलले, फोनवरून बोलले, तुम्ही सगळ्या मीडियामध्ये दाखवलं आणि त्यांनी सरकारची भूमिका स्पष्टपणे सांगितली की आम्ही विद्यार्थ्यांच्या बाजूने आहोत. मुख्यमंत्री महोदय बोलले, मुख्यमंत्री महोदयांनी पण आपल्याकडे बाईट दिली, एका सभेमध्ये ते बोलले. आता राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बोलल्याच्या नंतर रात्री 11ला शरद पवारांचं जाण्याचं कारण काय होतं तिथं?